मित्रांनो, समोरच बघू शकता राईस मिलकरांचा सरकार चांगला असा आहे का पब्लिकने बैल पळतो आणि मालकाला कायम गुलालामध्ये ठेवतो. दादा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या ना. मी नारायणगावकर, श्रीराम राईस मिल नारायणगाव. आम्ही सरकार आमच्या राईस मिलच्या नावाने पळवतोय आणि प्रत्येक अड्ड्यामध्ये आम्हाला गुलाल करून देतो. दादा बघा, आता पब्लिकचा भिताड म्हणून कुठेतरी बैलाला संबोधलं जातं आणि चांगला असा पळतो. कसे काय दादा खरेदी वगैरे कुठून केली ते बैलाची? खरेदी आमच्या मामाचा मुलगा विष्णू लिहे यांच्याकडनंच घेतला होता. त्यांनी आपल्याला बैल दिलेला आहे. आता दादा बैल बघा, म्हणजे साधारण बैलाचं वय वगैरे किती होतं, आदत होता का, म्हणजे असं किती दाते होता त्यातून घेतलेलं तुम्ही खरेदी केली? 4 दाती होतं तेव्हा आपल्याकडे बैल आहे. आता दादा बघा, बैल ना कुठेतरी खरेदी करत असताना चांगलं असं म्हणजे ज्यांना माहीत आहे बैलगाडा क्षेत्रातल्या बैलांच्या विषयी त्यांना घेऊन जाण्यासाठी लागतं आणि बैलाकडे अशी काहीतरी खासियत होते त्यासाठी तुम्ही खरेदी केला. काय खासियत बघून घेतलेलं बैलाकडे? खासियत तर समजा आम्ही बैल जास्त खासियत बघून नाही घेतला. आम्हाला असं वाटलं का बैल जरी नाही आपल्या शर्यतीला चालला तरी आपला नांगर तरी ओढेल, परंतु आम्ही त्याला पहिल्या दुसऱ्या याच्यामध्येच ट्रेन केला रेसरसाठी आणि चांगल्या प्रकारचा तो आम्हाला बैल लाभले. हा, म्हणजे असं दादा बघा, म्हणजे तुम्ही म्हणजे पूर्ण नशीब दिलं तर सोडून नांगरासाठी आणलेलं बैल पण कुठेतरी आता बघा तुमचं आणि तुमचं पूर्ण संपूर्ण गावाचं कुठेतरी नाव करतो आणि चांगलं असं कुठेतरी लागलंय. आता बघा दादा, कुठेतरी बैल पळत असताना गावाचं पण नाव होतं कुठेतरी आणि संपूर्ण मित्र परिवार पण लागतो. काय बोलू शकता? मित्र परिवार तर आहेतच आमच्या सोबतीला सगळे आणि गावकऱ्यांची पण साथ आहे. आमच्या एक गावदेव प्रसन्न म्हणून आमच्या गावादेवीचा पण आम्हाला भरपूर पाठिंबा आहे. आता दादा बघा, बैलगाड्याचा नाद ना कुठेतरी चांगला आहे आणि कुठेतरी ना बैल खरेदी करताना कुठेतरी आपल्याला म्हणजे भरपूर सर्वांचा चांगला आशीर्वाद लागतात. आणि दादा बघा, तुमच्या दावणीला असा सरकार पण चांगला लागलाय. दादा याआधी असा कोणता नंदी होऊन गेलता का त्यामध्ये तुम्ही म्हणजे कायम आठवणीत राल, म्हणजे तो कायम आठवणीत आहे तुमचा बैल, असा कोणता बैल आहे का? आठवणीतला बैल दादा सांगायचा म्हणजे आपण आहे ना बेलेच्या बाजाराला खरेदी चाकणच्या बाजाराला 13,000 खाली कोंड घेतला होता एक आदत म्हणून. बहादूर, स्वर्गीय बहादूर. मागच्या वर्षी काही कारणास्तव बैलाला जखम झाली होती, त्यामुळे बैल आजारी होता. त्या आजारपणात बैल निघून गेला आणि बैलाने म्हणजे आम्हाला त्या बैलाने शर्यतीची आवडच म्हणून त्या बैलापासून चालू झाली आपली. आणि त्या बैलाने अवघ्या म्हणजे 13,000ची खरेदी होती. बैलाची किंमत काय हे नाही बाबा, बैलाने 13,000ची खरेदी असताना बैल चांगल्या गाड्यानंतर 400मध्ये 6 दातामध्ये बैलांनी केल्या. आता दादा बघा स्वर्गवासी बहादूर कुठेतरी तुमचं नाव कुठेतरी केलं आणि त्यानंतर पावल ठेवणार असा पब्लिकचा भिताड म्हणून सरकार पण आता कुठेतरी म्हणजे तुमच्या दावणीला आलाय. आता बहादूर बद्दल काय बोलू शकता दादा? आता कुठेतरी म्हणजे बहादूर आपल्यामध्ये नाहीये, पण तुम्हाला ज्या बैलानं आवड केली असा बहादूर, काय बोलू शकता बहादूर बद्दल? दादा बहादूर मध्ये सांगायचं म्हणजे बहादूरचा विषय असा होता की बहादूर कुठूनही राखा, बैल पब्लिकला सुद्धा पालायचा, बैल आतून दोन्ही आतून सुद्धा बैल पालायचा आणि बैलांनी चांगल्या सेकंदावर सुद्धा बैल चांगल्या प्रकारचा पळाला होता. आपल्या घाटावर सेकंदाच्या वेळेला सुद्धा घाटाचा राजा सुद्धा झालेला आहे. आता दादा बघा, बहादूर कुठेतरी म्हटलं ना, म्हणजे बघा आपल्या मुंबईमध्ये पण पळायचा, घाटावर पण आणि 3 फेऱ्यानं पण चांगला असा पळायचा. 10.93 सेकंदात बहादूरची गाडी लागलेली. आता बघा ना दादा, कुठेतरी बैल पळत असताना ना कुठेतरी चांगलं असं नियोजन पण लागतं आणि चांगले असे पैरे वगैरे लागतात. आपलं नियोजन वगैरे कसं काय असतं बैलाचं? नियोजन सगळं मित्र परिवार आणि सगळ्यांच्या याच्यानेच नियोजन केलं जातं आणि आपण असं काही नाही बाबा आपण कोणालाही बैल देतोय. कोणी वासराला जरी बैल मागितला तरी आपण बैल देतोय, असं काही विषय नाही. आणि सगळ्यांच्या बैल पैराला देतोय. आता दादा बघा, सरकार म्हटलं ना कुठेतरी पब्लिक म्हणून पळतो आणि चांगली अशी स्पीड लागतो. दादा आता काल पण एक चांगली अशी गाडी पळाली आणि चांगला एक गुलाल घेतला. कसं आहे कालचं नियोजन, कसं काय झालं? कालचं नियोजन आपले जिथले आपलेच संबंधातलेच राजा शिकारी म्हणून बैल आहे, दिलीप शेटपस्टे माझगाव यांचा बैल होता. चांगली गाडी झाली काल, मैत्रीपूर्वक गाडी झाली आणि आपण सर्व गाड्या या मैत्रीपूर्वक करत असतो अड्ड्यामध्ये. काही वाद नाही, काय नाही, एकदम म्हणजे फक्त एक हौशेपोटी आपण वादविवाद नाही, काही नाही. जेवढ्या गाड्या झाल्यात त्या मैत्रीपूर्वकच झालेल्या आहेत.
आता दादा बघा सरकार पण ना चांगला असा पळतो आणि भरपूर अशा गाड्या झाल्या. दादा आता बघा कुठेतरी बैल पळत असताना ना अशी आठवणीतली एखादी शर्यत असते मनामध्ये, म्हणजे ती कायम आपण विसरू शकतच नाही. अशी कोणती आठवण वगैरे आहे का जी सरकारने ना गाडी म्हणजे ती मनामध्ये नव्हते पण ती झाली अशी गाडी न मैत्रीपूर्ण गाडी झाली, अशी कोणती गाडी आहे का दादा, आठवणीतली? मागच्या वर्षी उंबरवेड्याच्या अड्ड्याला एक चांगली गाडी झाली, म्हणजे नंबरातली गाडी. हल्ली सुद्धा तो बैल 1 नंबर मध्ये पळतोय. आम्ही विचार सुद्धा केला नव्हता. आता भाऊचा विषय असतो की भाऊचा खेळ खेळायचा म्हणजे एकदम मोठा खेळ खेळायचा. मग समोरची किती मोठी बैल असली तरी चालतील. भले आपला बैल बाबा कमी किमतीचा आहे, कमी रकमेचा आहे, बैल आपला त्या बैलाच्या लेवलला आजच्या कंडिशन मध्ये 1 नंबरला बैल पळतोय. तो त्या बैलाचं नाव वगैरे नाही, गाडी ही मैत्रीपूर्वक झाली. पण गाडी बैलाला दत्ता शेठ घुडे, इंजन नगरे सरळगाव यांचा पक्ष पायरा होता. गाडी 3 ते 4 छकडे खाली अंतरात पुढे पळत होती समोरची गाडी, आणि धाग्यावर दोघांनी ओव्हरटेक करून गाडी जवळपास हातभाराच्या अंतरावर गाडी आपली लागली. ती शर्यत म्हणजे आजपर्यंत ती शर्यत आपण कधीच विसरू शकत नाही. आता दादा बघा कुठेतरी ना ती शर्यत पण चांगली अशी झाली आणि आता या सीझनला पण दादा असा चांगला असा पळतो. आता दादा या सीझनला कितवा गुलाल आणि कोणकोणत्या अड्ड्यामध्ये आपला बैल पळतो आणि कोणकोणत्या पायऱ्यांच्या मध्ये पळाला सरकार? आम्ही जास्त लांबच्या अड्ड्या करत नाही, कारण आम्हाला राईस मिलचं काम वगैरे सगळ्या प्रकारचे काम आहेत. त्यामुळे आम्ही आपण व्यावसायिक धंदे व्यावसायिक बघून जवळपासचे उंबरवेडा अड्डा झाला, वाडी झाला, पाडगाव झाला, हे अड्डे मुरबाड तालुक्यातील शर्यती बंद झालेले आहेत. त्यामुळे आम्हाला थोडासा लांब जावं लागतं, परंतु आम्ही जास्त लांब जात नाही. आता त्या दिवशी आम्ही शिरसे गावाला गेलो होतो, चांगला गाडी मारली आम्ही. आता दादा बघा तुम्ही आता नुकतंच बोलले, कारण ना आता मुरबाड तालुक्यातला आपला सर्वांच्या पब्लिकचा म्हणजे आवडीचा एक अड्डा आणि सर्वांचा म्हणजे प्रत्येकाच्या जवळचा अड्डा, गोरगरीब जे म्हणजे XYZ सर्व गाडा मालक बैल आहे म्हणजे कुठेतरी वरच्या लेवललाच आहेत. कारण बैल सांभाळणं एकट्या दुकट्याचं काम नाही आणि साध्या माणसाचं काम नाही. कुठेतरी चांगला असा बैल लागलाय. आजच्या या कालाला ना कुठेतरी उंबरवेड्याची फाटे चालू व्हायला ना खूप असे प्रयत्न करतात. काय बोलू शकता या आपल्या उंबरवेड्याच्या फाटीबद्दल? 100% चालू व्हायला पाहिजे, कारण उंबरवेडा सारखा अड्डा आपल्या ठाणे जिल्ह्यातही नाही. एवढं नियोजन त्यांचं चांगलं आहे उंबरवेड्याचा कमिटीचा, परंतु कुठल्या कारणास्तव ते फाटी आपल्या मुरबाड तालुक्यासाठी बंद करण्यात आलेली आहे. आणि मी अखिल भारतीय संघटना मुंबई ठाणे पालघर संघटनेला विनंती करेल, लवकरात लवकर आमच्या मुरबाड तालुक्यात अड्डे चालू होते, जेणेकरून आमचे जी गोरगरीब गाडा मालक आहेत त्यांना लांब ठिकाणी जाण्याचा जो त्रास होतोय तो कमी होईल. आणि आमची बहुतेक मुरबाडमधली बैल एकमेव त्या कारणामुळे आता सध्या पळत नाहीत की आमच्या मुरबाड तालुक्यात बरीचशी अशी गोरगरीब गाडा मालक आहेत की त्यांना तिथपर्यंत जाण्याचा खर्च परवडत नाही. त्यासाठी अखिल भारतीय मुंबई पालघर ठाणे रायगड कमिटीला विनंती असेल की बाबा आम्हाला सहकार्य करा, लवकरात लवकर मैदान चालू होऊ द्या मुरबाडमध्ये. दादा नक्कीच, कारण आता बघा कमिटी पण ना भरपूर अशा दादा 2 ते 3 महिने होत आले, कमिटीचे पण भरपूर असे प्रयत्न चालू आहेत आणि कुठेतरी म्हणजे सर्वांचं एक मागणे की कमिटीला कुठेतरी परमिशन द्यावी आणि प्रत्येक गाडा मालकाला हौशीसाठी प्रत्येक जण बैल घेतो आणि बैल घेतले आणि आता मुरबाड तालुक्याचे कुठेतरी आपले मैदानं बंद झाली. आता त्याच्याबद्दल तर आपण बोललोच. आता दादा बघा सरकार पण असं ना बैल बघायला गेलं ना असं चांगला अशी फिटनेस आणि मजबूत बांधायचा कुठेतरी बैल. काय बोलू शकता या आपल्या बैलाची फिटनेस बघितली, चांगली अशी फिटनेस आहे आणि स्वभाव वगैरे कसा काय असतो दादा आपल्या बैलाचा? बैलाचा स्वभाव सांगायचा झाला तर बैल आहे ना फक्त 2 ते 3 जणांना जवळ जाऊन देतोय. आता सुद्धा बैलाला हे ताप बांधले म्हणून बैल जवळ जाऊन देतोय, नाहीतर बैल खूप रागीट आहे. बैल अड्ड्यात पण रागीट असतो, परंतु बैल सुट्टीला एकदम शहाण्यासारखा बैल असतो. बैलाचा सुट्टीला फक्त एका माणसाने हातात धरायचा आणि सोडून द्यायचा, अजिबात नाही कसली चळवळ नाही, काय नाही, एकदम शिस्तीत, फक्त जवळ जाऊन नाही देत. भरपूर रागीट आहे बैलाचा स्वभाव. आता दादा बघा बैल कुठेतरी ना शर्यत जमली सर्व काही झालं की कुठेतरी सुट्टीचा चप्पल चित्ता पण लागतो आणि ड्रायव्हर पण चालायला लागतो. कसं काय असतं सुट्टीचं आणि ड्रायव्हरचं नियोजन? सुट्टीला आतापर्यंत बैलांनी कुठल्याच बैलाला जेवढे पैरे झालेत त्याला उडी दिलेली नाही. कारण तुम्ही लेट जरी सोडला तरी त्याची तो हुशार बोलल्याच्या नंतर तो पहिली उडी घेणारच. भले आपल्या हातात जरी राहिला तरी पण तो उडी मारतोय. उडीला एकदम स्पीड आहे त्याला. आणि सुट्टीला सांगायचं म्हणजे सुट्टीला बैलाचा मालक स्वतः अविनाश मोहुपे हाच सुट्टी करतोय आणि जोडीला रोनक गीते आणि योगेश डोंगरे हे असतात आणि बरेचसा मित्रपरिवार असतो. आणि तालुक्यातले आमच्या भागातला बहुतेक
मित्रमंडळ बैल लागला का पहिले बैल सोडायला आपण येणार. पडतात की जेवढी आणि- मंडळी आपल्या आणि जेवढी परिचयाची आहे, आपली तेवढी परिचयाची आपल्याला आहे, तेवढे आपल्या support करतील. बैलाला सहकार्य करतात. बैल आला, बैलाला सोडायला येणार बहुतेक. आणि बैलाला ड्रायव्हर खरं सांगायचं झालं तर बैल शिकवला आमचा घरचा ड्रायव्हर, आमचा नातेवाईक आहे हेमंत ड्रायव्हर आंबेला, हेमंत पवार. बैलाला खास त्याची म्हणजे खूप साथ लाभली. दादाला कुठेही फेरा मारण्यासाठी बैलाला दादा कुठेही यायचा, दादाचं काम सोडून दादा यायचा. आणि आता सतत गाडी गुलालात आहे. आपल्या गाडीवर सध्या गिरीश ड्रायव्हर घोरलेकर, माणिक ड्रायव्हर करवेलेकर, अर्जुन ड्रायव्हर आंबेकर आणि लकी ड्रायव्हर मसा हे गाडीवर बसतात आणि चांगली गाडी होऊ शकतात. आणि काही विषय नाही, एकदम आपला स्वतःचा बैल म्हणून ते सर्व ड्रायव्हर गाडी होऊ शकतात आणि चांगली गाडी होऊ शकतात. आता दादा बघा, सरकारनं कुठेतरी पळत असलं ना की कुठेतरी चर्चा होती सरकारची पण, आणि तुम्हाला पण कुठेतरी आनंद होतो. आता सरकार चांगलं असं नाव करतं. आता दादा बघा, सरकार पण चांगला असं बोलतो, कुठेतरी बैलाकडून ना काहीतरी अपेक्षा वगैरे असतात. कारण ना पैऱ्यांच्या बद्दल कुठेतरी पब्लिकचा बैल पळून पण पैऱ्यांच्या बद्दल प्रॉब्लेम येतात. काय बोलू शकता? आता बैलाकडून अपेक्षा अशा काही येत नाही, कारण की आपला एवढा किमतीचा बैल नाही. बैलाने अपेक्षा पूर्ण केल्यात बैलाने. असं काही आता नाही जरी पळाला तरी काही विषय नाही. आणि पैऱ्यांचं सांगायचं झालं म्हणजे दादा, आपल्याला भरपूर कॉल येतात पैऱ्यांसाठी. आपण प्रत्येकाला बैल देतो, नाही असं नाही. आणि आपल्याला सुद्धा चांगल्या पैऱ्यांची अपेक्षा आहे, जेणेकरून बाबा आपल्या बैलाच्या लेवलचा बैल एखादा भेटला तर आपण चांगली गाडी करू. आता दादा बघा, सरकार पण चांगला असं पळतो. अशी दादा मनामध्ये कोणत्या आता खरेदी वगैरे आहे का? नाहीतर खरेदी करायची सरकारला जोड असा? आता खरेदी आम्ही खरेदी आता केलेली आहे. आता खरेदी. मागे तुम्ही एक युट्यूबला पण आपले होतं चांगली रात्री रील 12 वाजता जाऊन आम्ही रात्री 12 खरेदी वाजता केली. जाऊन आळंदी चाकणला जाऊन बैल खरेदी केला होता. तो बैल सुद्धा चांगला बोलतोय, पण सध्या या बैलाकडे जास्त त्यात झाला काय लक्ष विषय, आहे. सरकारला सुद्धा वाढवून जातो वासरू, परंतु त्याच्या आपल्या खुऱ्या काढतो ना, त्या खुऱ्या काढल्याने त्याचा पाय जरा पायात पॉयझन झाला होता. त्या पॉयझन मुळे त्याला 2 महिने पळवला, त्यामुळे आता बैल थोडा रिवर्स आहे. परंतु 100% तो आम्ही सरकारच्या तयार करू. पावलावर पाऊल ठेवून तो बैल 100% काम करणार ही आपल्याला अपेक्षा आहे. आता दादा बघा, सरकार पण चांगला असं बोलतो आणि चांगलं असं नियोजन असतं. दादा काय बोलू शकता त्या सरकारबद्दल आपल्या? आता त्याच्याविषयी बोलणं म्हणजे तेवढं कमीच आहे, कारण की बैलाने शून्यातून नाही, पण आपल्याला ओळखतं. कोणी कुठेही गेला तरी बाबा सरकारचा मालक म्हणून आणि सरकारचे जोडीदार म्हणून आपल्याला ओळखलं जातंय. बस बैलाने असंच फक्त परत गुलाल घेत राहावं आमच्यासाठी आणि आमच्या गावाचं आणि आमचं नाव असंच वरती ठेवावं. बस बैलाकडून बाकी काही अपेक्षा नाही. दादा आता बघा, बैलगाडाचं क्षेत्र म्हटलं ना, कुठेतरी घरच्यांचा मला सपोर्ट असा लागतो आणि कुठेतरी सर्वांचा सपोर्ट लागतो. घरच्यांचा कसा काय सपोर्ट असतो या नादाबद्दल? दादा, घरच्यांचा सपोर्ट सांगायचा म्हणजे घरच्यांना पण हौस आहे, परंतु आमचा व्यावसायिक असल्यामुळे आम्हाला कुठे लांब वगैरे जायला भेटत नाही. त्याच्यामुळे आम्ही कुठे लांब जास्त वगैरे जात नाही, परंतु घरच्यांचा भरपूर सपोर्ट आहे. आमची लहान मुलं झाली सगळी बैलाविषयी एकदम प्रेमाची भावना असते प्रत्येकाची. आता दादा बघा, बैल कुठेतरी ना सांभाळत असला ना, बैलाला चांगला असं खुराक आणि चांगली अशी फिटनेस आहे बैलाची. बैलाला खुराक वगैरे काय? बैलाला खुराक सांगायचं झालं तर बैलाला सध्या आता काही घरचं दुकान असल्यामुळे बैलाला उडीद डाळ आहे, बैलाला मका भरडा असतो, मठ भरडा असतो आणि शेंगदाणा पिणं असते बैलाला. दादा बेस्ट ऑफ लक करतो. तुमचा अनमोल वेळ मला दिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच कायम गुलालामध्ये राहा. धन्यवाद. आणि दादा एक आवर्जून सांगेल तुझ्याबद्दल, कारण की मुरबाड तालुक्यात श्याम शिलवले तुझी खूप मोठी आम्हाला साथ आहे. कारण की आमचे बैल उजेडात आणण्यासाठी तू तुझे अतोनात कष्ट पणाला लावतोस. तू आज तुझा वेलात एवढा मोलाचा वेल काढून आमच्यासाठी दिला, त्याच्यासाठी तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. दादा, असंच तू सहकार्य करत राहा. तुझं सुद्धा भरपूर चांगल्या प्रकारे नाव होईल हीच देवाचरणी प्रार्थना. दादा नक्कीच धन्यवाद करतो, कारण तुमच्या मुले कुठेतरी गाडा मालकांच्या मुले कुठेतरी मला आज तालुक्यामध्ये ओळखतात आणि भरपूर अशा ठिकाणी पनवेल साईड झाले, आपल्या कर्जत साईड, संपूर्ण टीमचा आपल्याला सपोर्ट असतं. सर्व बैलगाडा क्षेत्रांचं आपल्याला सपोर्ट आहे. धन्यवाद दादा, असेच राहू.